नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल माहिती गुरुमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पीक पाहणी कशी करावी। तर मित्रांनो, पीक पाहणी करणे हे आपल्याला अत्यंत गरजेचं आहे, कारण की जे काही आपल्याला अनुदान येते मित्रांनो, समजा अतिवृष्टी झाली, कोणता दुष्काळ जाहीर केला, अजून जे आपले हेक्टरी 5,000 रुपये मंजूर केलेत मित्रांनो, 2 हेक्टरच्या मर्यादेने हेक्टरी 5,000 रुपये आपल्या सोयाबीन आणि कापूस पिकासाठी। तर मित्रांनो, तर ते आपल्याला येण्यासाठी आपल्याला पीक पाहणी करणे अत्यंत गरजेचं आहे। कारण की पीक पाहणी कशामुळे करतात मित्रांनो, कारण की आपण आपल्या शेतामध्ये कोणतं पीक घेतलेलं आहे ते सरकारला आपल्याला कळविण्यासाठी आपल्याला पीक पाहणी म्हणजे पिकाचा पेरा नोंदवावा लागतं। तर तो पेरा कसा नोंदवायचा ते आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर चला व्हिडिओ सुरू करूया। सर्वात पहिल्या तर मित्रांनो, आपल्याला जायचं आहे प्ले स्टोअरमध्ये। त्याच्यामध्ये गेले की आपल्याला सर्च करायचं आहे मित्रांनो, ई पीक पाहणी हे आपल्याला सर्च करायचं आहे। माझ्याकडे तर पहिलेपासून डाउनलोड केलेलं आहे, त्याच्यामुळे मी ओपन कराल। जर तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्ही तुमचं जे काय आहे ते तुम्ही टाकू शकता मित्रांनो। रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला, त्याच्यासाठी शेतकरी म्हणून लॉग इन करा। तुमचा नंबर काय आहे ते टाका मित्रांनो। त्याच्यानंतर इथं असं येईल, तर त्याच्यानंतर तुम्ही विभाग तुमचा कोणता आहे ते, माझा छत्रपती संभाजीनगर आहे, तर जिल्हा नांदेड, त्याच्यानंतर तालुका टाकायचा आहे जे तुमचं काय आहे ते, माझं हिमायतनगर आहे। गाव तुमचं निवडायचं आहे मित्रांनो जे काय आहे ते। त्याच्यानंतर पुढे गेल्याच्यानंतर तुमचं पहिले नाव तुम्ही टाकू शकता, मधलं किंवा आडनाव किंवा खाते क्रमांक। मी टाकेल मित्रांनो गट क्रमांक, मला माहीत आहे, तर जे काय ते तुमचा तुम्ही गट क्रमांक टाकू शकता मित्रांनो। गट क्रमांक टाकल्याच्यानंतर मित्रांनो पुढे तुम्हाला ते हिरवं दिसेल शोधा म्हणून, त्याच्यावर शोधायचं आहे। पुन्हा त्याच्यामध्ये आपल्याला निवडायचा माझा दिलीप मारुती आहे मित्रांनो, तर पुन्हा पुढच्या याच्यावर दाबायचं आहे। तर हे तुमचा बरोबर आहे, पुन्हा पुढे दाबायचं आहे मित्रांनो। ते पुढे दाबल्याच्या नंतर मित्रांनो, इथं माझ्या एका पहिल्या खात्याची राहिली होती सूर्यप्रकाश संभाजी तगडपल्ली, मी त्याचं घेणार आहे। संख्याकांत तुम्ही बघायला तर ते विसरला तर दाबायचं, पुन्हा संख्याकांत टाकून पुढे दाबल्याच्या नंतर मित्रांनो पीक माहिती नोंदवावर दाबायचं आहे। मग तुम्ही इथं खाते क्रमांक तुमचं जे काय ते निवडायचं आहे। पुन्हा भूसंपादन गट क्रमांक, जमिनीचं हे हंगाम निवडायचा आहे मित्रांनो, खरीप, त्याच्यानंतर पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र झालं। मग निर्मळे पीक एक निवडलं मित्रांनो। त्याच्यानंतर आपल्याला निवडायचं आहे पिकाचा प्रकार, एक पीक आपण, पुन्हा पिकाची झाडे सोयाबीन, त्याच्यानंतर पूर्ण क्षेत्र भरायचं आहे मित्रांनो। पुन्हा आपलं जलसिंचन सरकारी कालवा करायचा आहे, तुषार सिंचन करायचं आहे। लागवडीचे दिनांक तुम्ही 22 जून जे काय तुमचा तुम्ही टाकू शकता मित्रांनो, माझा 22 जून आहे। पुन्हा पुढे दाबल, त्याच्यानंतर छायाचित्र दाबायचं आहे मित्रांनो। तो छायाचित्र तुम्ही कोणतंही टाकू शकता, असं काही नाही की पिकाचंच पाहिजे ते म्हणून। इथं मी चहाच्या याचं टाकलं, तेवढं काही टेन्शन नाही मित्रांनो, फक्त पेरा नोंदवायचा आहे। त्याच्यानंतर पुढे दाबा, दुसरं छायाचित्र पण आपण आपल्या मनाने टाकू शकतो, कुठं पण आपण हिरवा दाबा। त्याच्यानंतर सर्व वरीलप्रमाणे माहिती योग्य असल्याची मी घोषित करतो, पुढे दाबायचं आहे। पुढे दाबल्याच्या नंतर मित्रांनो इथं पीक माहिती आपली साठवली म्हणून इथं एक ऑप्शन येईल, तर थोड्या वेळात मित्रांनो हे पहा ते ठीक आहे वर दाबायचं। मग आपली झाली की नाही बघण्यासाठी गावाची खातेदाराची पाहणी याच्यावर दाबायचं आहे। हे जे हिरवं आलं म्हणजे आपली माहिती झाली असं असते मित्रांनो। पीक पेरा आपण नोंदविला, तर आपलं आपण तगडपल्लीचं सूर्यप्रकाश संभाजीचं खाली बघणारा मित्रांनो, ते एकदम खाली आपण येऊया। तर आपण याच्यावर बघूया मित्रांनो आपलं पीक पेरा नोंद झाला की नाही ते। तर आपण वर जायचं आहे मित्रांनो खाली, एक मिनिट चालू आहे मित्रांनो बघणं। नाव तर मित्रांनो हे बघा सूर्यप्रकाश संभाजी तगडपल्ली आलेले आहे। इथं आयच्या याच्यावर दाबायचं आहे मित्रांनो, डोळ्याच्या याच्यावर। हे बघा तुम्ही बघू शकता गट क्रमांक, आपला हंगाम खरीप पीक सोयाबीन, निर्भळ पीक, लागवडीचा दिनांक, हे सगळं असं झालेलं आहे मित्रांनो। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा।